आज आपण पफ पॅटीस ही रेसिपी पाहणार आहोत। पफ पॅटीस बिना ओव्हनचे कसे बनवायचे, घरच्या घरी कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर पफ पॅटीस बनवण्यासाठी आपल्याला 2 उकडलेले बटाटे लागणार आहे। हे 2 उकडलेले बटाटे मी याप्रमाणे मॅश करत आहे। तुम्ही हे बटाटे असे कुस्करून घेऊ शकता। आणि त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि 4 मिरच्या आणि 2 छोटे कांदे आणि कोथिंबीर 1 मूठ घेतलेली आहे। ही आपण सगळी व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपल्याला सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे आहे। कांदा जर एक मोठा असेल कांदा तर तुम्ही 1 मोठा कांदा घाला, पण छोटे कांदे असल्या कारणाने मी 2 कांदे घेतलेले आहेत। याप्रमाणे बारीक चिरून झालेले आहे। आता एका कढईमध्ये मोठा चमचा तेल घालून मी फोडणी घालून घेणार आहे। त्यात जिरं घातले आणि धणे मी खलबत्त्यावर कुटून 1 टेबलस्पून टाकलेले आहे आणि लसूण आणि मिरची त्यामध्ये टाकून ती फोडणी करून घेत आहे। बघा याप्रमाणे लालसर होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे। आता बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे। कांदाही आपण मऊसूत होईपर्यंत परतवायचं आहे। आता त्यानंतर मी मटार घातलेत। मटार आपले 2 चमचे मटार घातलेले आहेत आणि ते वाफवून घेत आहे मी। 1-1.5 मिनिटं आपल्याला वाफायला वेळ लागेल। आणि त्याच्यानंतर आपण मसाले घालून घेणार आहोत। 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धने जिरा पावडर आणि गरम मसाला 1 टेबलस्पून आणि लाल तिखट 1 टेबलस्पून आणि थोडंसं हिंग मी घालून परतून घेत आहे। व्यवस्थित मसाले मटारला लागलेले आहेत। याप्रमाणे आपला मटार पण वाफून झालेला आहे आणि कांदा पण मऊसूत झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये बटाटे घालून घेणार आहोत। 2 उकडलेले बटाटे घातलेत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आणि आमचूर पावडर यामध्ये जरूर घाला। आमचूर पावडर घातल्यामुळे बटाट्याच्या भाजीला वेगळी टेस्ट येते, जी हॉटेलमध्ये पॅटीस भेटतात त्यासारखीच टेस्ट येते। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। याप्रमाणे आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। तर 1 मोठा बाउल मी मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 3 टेबलस्पून मी तूप घालून घेत आहे। तूप घातल्यामुळे आपल्या पॅटीसला खुशखुशीतपणा येईल। ते व्यवस्थित चोळून घेऊया पिठाला। तूप व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। आता मी थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे। घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपण एक गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो आपण झाकून 15-20 मिनिटांसाठी ठेवणार आहे। तर आपण आता साठा तयार करून घेऊया। 3 टेबलस्पून मी तूप घेतलं आहे आणि 3 टेबलस्पून मी मैदा घेतलं आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। आता ते पीठ मी जे रेस्ट करायला ठेवलं होतं ते व्यवस्थित मळून घेत आहे। याप्रमाणे मऊसूत आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण त्याचे समान भाग करूया। पिठाचे 7-8 भाग झाले तरी चालेल, पण माझ्या एवढ्या पिठाचे 5 भाग झाले। 7-8 झाले तर तुम्ही 7-8 करा। जेवढे आपले पिठाचे गोळे तयार होतील तेवढे आपल्या पॅटीसला पदर व्यवस्थित सुटले जातील, तेवढे पदर येतील। आता मी 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता त्यातलाच एक गोळा मी घेणार आहे आणि त्याची पोळी लाटून घेणार आहे। थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि आता मी त्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। जेवढी पातळ होईल तेवढी तुम्ही पातळ लाटून घ्या। बघा याप्रमाणे आपण पातळ पोळी लाटून घेतलेली आहे। अशा मी सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहे। आता त्यातली एक पोळी घेऊन मी साठा लावून घेतला आहे आणि पीठ भुरभुरून घेतलं आहे आणि त्यावर दुसरी एक पोळी ठेवली आहे, त्याला परत साठा लावून घेतला आहे। एकावर एक पोळी ठेवून घ्यायची आपल्याला आणि तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पीठ लावून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण पूर्ण स्टेप्स करायची आहे। ही स्टेप्स तुम्ही स्किप करू नका, कारण यानेच आपल्या पॅटीसला पदर सुटलेला दिसून येईल तेलात सोडल्यावरती। याप्रमाणे तूप लावून घ्या आणि परत त्याच्यावर पीठ घाला। त्याच्यावर पीठ पसरून घेऊ शकता आणि त्याच्यावर परत पोळी ठेवू शकता। अशाप्रमाणे आपण 5 पोळ्या लावून घेतलेल्या आहेत आणि साईडून आपल्याला गोल गोल करत आपल्याला दाबत आणि जेवढं टाईट करता येईल तेवढं टाईट करत आपल्याला यायचं आहे, दाबत यायचं आहे आणि लांब करत यायचं आहे। याप्रमाणे आपल्याला टाईट रोल करत यायचं आहे।
पूर्ण रोल आपल्याला व्यवस्थित टाईट करायची, हवा भरली नाही पाहिजे. याप्रमाणे टाईट करा आणि थोडं खेचून घ्या म्हणजे लांब होईल. आणि याप्रमाणे शेवटचा भाग आपण जॉईंट करून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्याला लांब करून घ्यायचं आहे. आता आपण याचे 1.5 इंचाचे समान भाग करायचे आहेत. याप्रमाणे आपण त्याचे समान भाग करून घेतलेले आहेत. आता त्यातला एक भाग मी घेतलेला आहे आणि तो याप्रमाणे ठेवायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे आपले पोळीला पदर सुटलेले आहेत. याप्रमाणे दाबून घ्या वरच्या बाजूला आणि त्याची अलगद हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त प्रेस करू नका, अलगद हाताने करा आणि थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे. पॅटीसचा शेप येण्यासाठी आपल्याला चौकोन भाग लागतो, त्यामुळे मी चाकूने थोडंसं साईडचं कापून घेत आहे. याप्रमाणे चौकोन भाग करून घेतल्यानंतर मध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत. मध्ये आपण भाजी घालून घेतलेली आहे आणि ह्याला साईडला आपण पाणी लावून घेत आहोत. पाणी लावल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित आपण पॅटीसचा शेप देऊया. पॅटीस वेगवेगळ्या शेपचे असतात. मी तुम्हाला एक शेप दाखवते आणि दुसरा शेप नंतर दाखवते. याप्रमाणे भाजीच्या बाजूचा भाग प्रेस करायचा आहे. एकदम टोकापर्यंत प्रेस करू नका, पण सगळं व्यवस्थित चिकटलं गेलं पाहिजे असं प्रेस करा. पूर्ण भाजीच्या बाजूला दाबून घ्या व्यवस्थित. तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते. याप्रमाणे आपला एक पॅटीस तयार झालेला आहे. आता आपण दुसरा पॅटीस करून घेऊया. दुसरा शेपचा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे. याप्रमाणे अलगद लाटून झाल्यानंतर आपण त्याला चौकोन भाग करून घेणार आहोत. याप्रमाणे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, पातळ लाटू नका. आता चौकोन भाग केल्यानंतर आपण मध्ये भाजी भरून घेणार आहोत. आता याप्रमाणे आपण दुसरा शेप तयार करत आहोत. बघा, याप्रमाणे त्याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे. पाणी लावून घेत आहे मी, म्हणजे व्यवस्थित भाजीच्या बाजूचा भाग चिकटला जाईल. बघा, याप्रमाणे शेवटपर्यंत तुम्ही चिटकवू शकता, कॉर्नरपर्यंत. पण पिठाचा वरचा भाग एकदम चिटकवू नका, भाजीच्या बाजूचा भाग चिटकवा. याप्रमाणे आपले समोसाचा दुसरा भाग तयार झालेला आहे. याप्रमाणे पॅटीसचा दुसरा शेप तयार झालेला आहे. आता गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. स्लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तेलात सोडतानाही आपल्याला पॅटीस प्रेस करून घ्यायचे आहेत. स्लो ते मीडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करायचे आहेत. हे पॅटीस आपल्याला स्लो गॅसवर करता करता आपले पदर कसे सुटत आहेत ते आपल्याला दिसून येईल. त्याप्रमाणेच आपल्याला तेल हलवत राहायचं आहे, पलटी मारायचं नाही आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे आपल्याला तेल हलवायचं आहे फक्त. याप्रमाणे आपले स्लो गॅसवरच पदर सुटलेले दिसत आहेत. सगळे पॅटीस आपण याप्रमाणे भाजून घेणार आहोत. आता 2 मिनिटं झालेली आहे. आपण आता त्याला परतून घेऊया. याप्रमाणे आपले पॅटीस तयार झालेले आहेत. बघा, थोडेसे लालसर झाल्यानंतर आपण परतून घेणार आहोत. अशाच प्रमाणे तुम्ही बिना ओव्हनचेही घरी तुम्ही पॅटीस तयार करू शकता. बड्डे पार्टी किंवा पाहुणे आल्यावरती तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.